अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या अंतिम प्रवचनात म्हटलं आहे की कुठल्याही अरबाला कोणत्याही अरबतरावरती श्रेष्ठत्व नाही. गरीब श्रीमंत उच्च नीच म्हणजेच स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव 1450 वर्षापूर्वी संपविण्यात आलेला आहे. विचार करावा लागेल आम्हाला. त्यांना हा भेदभाव मान्य नव्हता. ती शिकवण त्यांनी दिली. सर्व समान, एका मात्या पितेच्या आम्ही लेकरं, एका आकाशाखाली एका सूर्यप्रकाशामध्ये राहणे आम्ही. मग हा भेदभाव का बरे? काळा गोरा छोटा मोठा त्यांना हा भेदभाव मान्य नव्हता. त्यांनी ती शिकवण दिली आणि त्यावर आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं. आणि हाच मार्गदर्शन आम्हाला त्यांनी पूर्ण आयुष्यभर प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. खरंच विचार करावा लागेल आम्हाला की प्रेषितांनी काय म्हटले, मुलींचा तिरस्कार करू नका, त्या दुःखभंजक आहेत. किती सुंदर वाक्य आहे. मुलींना किती मान दिलेला आहे. खरंच विचार करावा लागेल. मुली म्हणजे नरकाग्नीपासून वाचवणाऱ्या ढाली आहेत. खरंच विचार करावा लागेल आम्हाला की या मुली इतक्या महान आहेत. मुलीमुळेच अर्धविश्व, आज स्त्रीमुळे अध्वविश्व. आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षाला 2 पंख लागतात, त्याप्रमाणे स्त्री एक पंख. तिच्याशिवाय आकाशामध्ये विहार केला जाऊ शकत नाही. ही शिकवण आम्हाला प्रेषितांनी पडून मिळालेली आहे. आज स्त्री अनेक समस्यांना आपला झुंज देत आहे. तिच्यापुढे अनेक समस्या आहेत. आज बलात्कार, हुंडाबळी, आज काय तिच्यावरती, आज काय घराच्या बाहेर तिनं पाऊल टाकायचं की तिच्यावरती अनेक संकट ओढवत आहेत. जर का आज आम्ही या शिकवणीचा उपयोग केला, प्रेषितांनी दिलेल्या तत्वांचा वापर केला, तर आज ह्याही वेळ आमच्या प्रती येणार नाही. समाजातली गरिबी सगळं संपून जाईल. समाजामधलं स्त्री जीवन सुरक्षित होऊन जाईल. स्त्री सुरक्षित होऊन जाईल. आणि पहा, विचार करा की त्या काळची स्थिती कशी होती अरबाच्या अगोदरची. त्या अंधकाराला त्यांनी आपल्या शिकवणीने दूर केलं. आज खरंच सगळीकडे जो अंधकार पसरलेला आहे, त्या अंधकाराला जर दूर करायचा असेल तर प्रेषितांच्या शिकवणीची आम्हाला नितांत गरज आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला असं सांगावं असं वाटतं की या स्त्रियांच्या समस्याबरोबर आमच्यापुढे सामाजिक, राजकीय, इतर आणखीन आर्थिक अनेक समस्या आहेत. त्या सर्व समस्यांचं निराकरण जर आमच्याकडून करायचं असेल तर आम्हाला प्रेषितांच्या शिकवणीकडे लक्ष द्यावं लागेल. शिकवणीला आणावं लागेल आचरणामध्ये आणि जगापुढे ठेवावं लागेल. आमच्यामधले गैरसमज जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत आमची ही शिकवण आमच्यामध्ये आचरणात येणार नाही. आम्हाला समजून घ्यावं लागेल की खरंच काय सांगितलं आहे त्यांनी. कुठल्या एका धर्मासाठी नाही सांगितलं, फक्त मुसलमानांसाठी नाही सांगितलं, विश्व शांतीचा संदेश दिला आहे त्यांनी. पहा, विचार करायचा आहे. खरंच त्यांना किती कळकळ होती त्यावेळेस. विश्वातला प्रत्येक मानव माझा बंधू, माझी भगिनी हा संदेश देणारे प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज आम्हाला त्यांच्या जयंतीनिमित्त मला एवढंसं सांगावं असं वाटतं की त्यांची जी शिकवण आहे ती आम्ही आचरणात आणली तर आज आम्ही समस्याचं निराकरण करू शकू. ज्या काही समस्या आमच्यासमोर वासून उभ्या आहेत त्या सर्व दूर होतील. आणि खरंच आम्हाला विचार करावा लागेल की ही समस्या निराकरण करण्यासाठी प्रेषितांच्या शिकवणीची आम्हाला गरज आणि आम्ही त्याचा अवलंब करू आणि आमचं हे इहलोक परलोक देखील आम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. मी एक विचार सांगते की अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने ज्या काही शिक्षणासाठी आम्हाला सूचना दिल्या आहेत, शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही चीनला जाऊन शिक्षण घेऊ शकता. हा अधिकार आम्हाला 1400 वर्षापूर्वी प्रेषितांनी दिला. त्यामुळेच आज आम्ही स्त्रिया आमच्या पडदा पद्धतीमध्ये राहून प्रत्येक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढे जात आहोत. आमच्यावरती खूप महान त्यांचे उपकार आहेत. शेवटी मला असं वाटतं की जे काही छोटेसे 4 शब्द सांगितलेत मी, पण मी अल्लापुढे प्रार्थना करते की अल्ला, आम्हा स्त्रियांचं तू रक्षण कर, संरक्षण कर आणि आम्हाला आज ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी, प्रेषितांच्या शिकवणीवर चालण्यासाठी आम्हाला तुझी कृपा, तुझ्या आमच्यावरती दया आवश्यक आहे. आणि मी अल्लापुढे प्रार्थना करते की आम्हाला संरक्षण करून, आमचं शील संरक्षण करून आम्हाला जगामध्ये चांगल्या प्रकारे तू ठेव. अल्लापुढे प्रार्थना करून हीच विनंती करते की आमच्या प्रेषितावरती खूप खूप आम्ही त्यांच्यावरती जे सलाम आणि दरूद पाठवत आहोत.